नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। आज महापालिका प्रशासनाने तिसऱ्या दिवशीही त्यांचा मुजोरपणा, मस्तवालपणा आणि माजोरडेपणा चालू ठेवलेला आहे। अधिकारी घरात आणि अतिक्रमणच्या गाडीवरचे कर्मचारी प्रतापसिंह उद्यानच्या दारात असणाऱ्या भेळवाल्यांच्या दारात अशी परिस्थिती आहे। एक सुद्धा अधिकारी दुपारी 2 वाजल्यापासून या 2 गाड्या लावून ठेवल्यानंतर आलेला नाही। अधिकाऱ्यांना कुठलेही अधिकार नाहीत अधिकृत फेरीवाल्यांना बेकायदेशीररित्या ठरवून त्यांना या ठिकाणाहून हलवायचा। आज तिसरा दिवस आला आहे। आयुक्तांचा माजुरडेपणा संपलेला नाही। आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, पण जिल्हाधिकारी जतच्या दौऱ्यावर होते। जिल्हाधिकाऱ्यांची दूरध्वनीवरून चर्चा झाली, मोबाईलवर त्यांनी आमची चांगली विचारपूस केली, आमची भूमिका जाणून घेतली। मी योग्य ते आयुक्तांना निर्देश देईन। आज आम्ही संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना अवगत केलेलं आहे। जर आयुक्त कुणाचंच ऐकून घेणार नसतील आणि मस्तवालपणा करणार असतील तर जशास तसं उत्तर देण्यात येईल। आम्हाला आंदोलनाचे रस्ते मोकळे आहेत। प्रत्येक सोमवारी पालकमंत्री जिल्ह्यात असतात, मग त्यांना कुठं अडवायचं, कसं अडवायचं आणि काय करायचं, निवेदनं कशा पद्धतीने द्यायची आणि आमच्या मागण्या कशा मान्य करून घ्यायच्या हे आम्हाला चांगलं कळतं। जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतीत ठोस भूमिका घेण्याचं, जिल्हा दंडाधिकारी म्हणून भूमिका घेण्याचं ठरवलेलं आहे। त्यांचे सहाय्यक जे उपजिल्हाधिकारी आहेत कनोजे मॅडम यांना आम्ही ती भूमिका समजावून सांगितली। त्यांनी बहुधा जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतीत अवगत केलं असेल, मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून आत्तापर्यंत कुठलाही खुलासा झालेला नाही किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना काही सूचना दिल्या असा काही निरोप आलेला नाही। सूचना दिल्या गेल्या असत्या आणि निरोप आला असता तर आयुक्तांनी आत्ताची आडमोठी भूमिका घेतली नसती। जर त्यांना भूमिका आडवीच घ्यायची असेल तर आम्ही सुद्धा शब्द मारून तयार आहोत। आम्ही कायद्याच्या राज्यात कायद्यानं आमचा अधिकार मागत आहोत। बेकायदेशीर काम करायला गेला तर बेकायदेशीर उत्तर मिळेल एवढाच इशारा आम्ही या ठिकाणी देतो। आणि हे आंदोलन म्हणा किंवा माइंड गेम म्हणा, ये तो अभी झाकी है, अभी लढाई बाकी है, ही आज आमची इशाऱ्याची भूमिका असेल।